जो भी चाहिए ZEE5 ऐप पर पाइए। बस ZEE5 ऐप डाउनलोड कीजिए और फ्री में देखिए। कभी भी कहीं भी। आई, बाबा, नितीश, मला माहिती आहे तुम्हा तिघांनाही मी नाही आले याचं खूप वाईट वाटलं असणार, पण कसं समजवू तुम्हाला? आत्ता फोन करू का? नाही, नको, आता झोपले असतील सगळे. हॅलो आई, झोपली नव्हतीस ना? नाही ग, स्वयंपाकघरात कामं चालू आहेत. मी तुला फोनच करणार होते, पण मग विचार केला की तुम्ही सुद्धा थकून मागून आला असाल ना घरी, मग नाही केला. आई, तुम्ही रागवलात ना माझ्यावर? आय एम रिअली व्हेरी सॉरी आई. खरंच आम्ही यायचा खूप प्रयत्न केला. मी आणि राजवीर आम्ही दोघंही येणार होतो, पण अचानकच त्यांचं खूप महत्वाचं काम आलं आणि सगळा गोंधळ झाला. आय एम सो सॉरी. मन्या, नाही ग रागवलो आम्ही. तू नको वाईट वाटून घेऊस. नाही आई, ठीक नाहीये. मला माहिती तू काही बोलत नाहीस, पण तू पण रागवलीस माझ्यावर. नाही नाही, राग वगैरे काही नाही आला, मी सांगते ना तुला. आणि नितेश, तो खूप चिडलाय ना माझ्यावर. नाही, चिडला नाही, वाईट वाटलं त्याला थोडस, पण तू नको काळजी करू, मी समजावेन त्याला. आई, मी खरंच सांगते, आम्ही खूप प्रयत्न केला यायचा. बाकी सगळं सोडून दे, मला सांग, राजवीरचा वेबसाईटचा कार्यक्रम कसा काय झाला? छान झाला कार्यक्रम. चला, बरं झालं. बरं ऐक म्हणे, तुम्हाला आज येता आलं नाही, निदान उद्या तरी याल ना? उद्या म्हणजे? अगं उद्या होळी आहे ना. अरे हो खरं. बरं ऐक, तुम्ही दोघं तर याच, पण घरी सगळ्यांना सांग, त्यांना सुद्धा घेऊन ये. ठीक आहे, मी बोलून कळवते तुला. हा, बरं ठेवू का? हा, गुड नाईट. गुड नाईट. मनवा, काय झोपला नाही अजून तुम्ही? नाही, आईशीच बोलत होते. तिने उद्या आपल्या सगळ्यांना घरी बोलवलं नायगावला. होळी आहे ना, तर गावात खूप छान साजरी होते. सगळ्यांना खूप छान वाटेल. जाऊया ना आपण? जाऊ, म्हणजे तुम्हाला नितीशला पण भेटता येईल.